जाधवजी, जय भीम. आता गजी भाऊनी आणि दत्तराम गायकवाड साहेबांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. आरक्षण उपरिकरणाची जवळपास 40 वर्षापासून आपण मागणी करत आहे. आणि आपल्या छोट्या गावचे भावकीतले आहेत स्वर्गीय डॉक्टर बाबासाहेब गोखले यांनी याची सुरुवात केली होती. 1994 साली तेलंगणामध्ये सुरुवात पंतप्रधान मांदेगा यांनी केली आणि त्यांच्यानंतर गोखले साहेबांनी महाराष्ट्रावर चिंजून काढून सुरुवात केली होती. आता ती सगळ्या जुन्या गोष्टी आपण जाऊ द्या. सुरुवात झाली, बाकी राज्यामध्ये वर्गीकरण झालेलं आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये पण झालं पाहिजे. आणि आतापर्यंत जर महाराष्ट्राची आपण यादी काढली, समजा मेडिकलची यादी काढली, आता एक आपल्या मुख्य डॉक्टर होत आहे, तर आतापर्यंत आहे ना ताई, सगळ्या महाराष्ट्राची लिस्ट काढलो आपण तर 300 डॉक्टर आणखी झाले नाही. 300 सुद्धा डॉक्टर झालेले नाही. पण जर आरक्षणाचं उपवर्गीकरण लागू झालं महाराष्ट्रामध्ये जवळपास 15,000 13 ते 15,000 जागा आहेत. आपण गृहीत धरू की 13,000 आहेत. 13,000 जागेपैकी आपण बाकी सगळं सोडून द्या, फक्त 3% आरक्षण मातंगाला भेटलं असं समजा. तर एकाच वर्षी, याच वर्षी ऑगस्टमध्ये जर लागू झालं अण्णाभाऊ साठेच्या जयंतीच्या दिवशी असं समजू, एका वर्षी आपल्याला कमीत कमी 350 जागा भेटतील डॉक्टरच्या. किती? 350 एका वर्षी. आतापर्यंत 50 वर्षामध्ये किती भेटले? 1950 पासून आता 2026 पर्यंत 76 वर्षामध्ये 300 झाले नाहीत. एकाच वर्षात किती होऊ शकते? 350 होऊ शकते. म्हणजे 75 वर्षाचा हिशोब कधी पूर्ण होऊ शकते? एका वर्षात. आणि कधी? आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं तर. आपल्या इथे इंजिनियर किती असतील? फार केलं तर 1000 इंजिनियर असतील असं गृहीत धरू आपण महाराष्ट्रामध्ये. इंजिनिअरिंगच्या जागा किती आहेत महाराष्ट्रामध्ये? 25,000 जागा आहेत. आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं तर एकाच वर्षामध्ये आणखी 1000 वेगवेगळ्या फॅकल्टी. एवढी ताकद आरक्षण उपवर्गीकरणामध्ये आहे. आता गायकवाड साहेब जवळपास 2 महिन्यापासून घराच्या बाहेर आहे. मी मार्च महिन्यापासून घराच्या बाहेर आहे. दररोज आम्ही कुठेतरी गावामध्ये, कुठल्या तरी जिल्ह्यामध्ये, कुठेतरी मुंबईला आहे, कुठेतरी एखाद्या खेड्यामध्ये आहे. का बरं? आम्हाला कुटुंब नाहीत, आम्हाला लेकरं बाळं नाहीत. आमचा पैसा आजपर्यंत कुठल्याही समाज बांधवाकडे पूर्ण महाराष्ट्र फिरल्यावर मी आजपर्यंत 1 रुपया मागितला नाही. गायकवाड साहेबांची गरज आहे, त्यांना आपण पैसे दिले पाहिजे. कुटुंबात सकट त्याने बाहेर सोडून त्याने फिरतात. मी सक्षम आहे म्हणून मी आजपर्यंत कधी मागितलं नाही. का बरं मागितलं नाही? मी स्वतःकडे सक्षम आहे म्हणून. पण खरं तर चळवळ ही समाजाच्या पैशावरच आपली पाहिजे. एवढं असूनही आम्ही तुमच्याकडे का येत आहोत? मी तर डॉक्टर आहे स्वतः, माझ्याकडे व्यवसाय पण आहे आणि माझ्या घरचे 4ही भाऊ कामाला आहेत. माझे लेकरं पण चांगल्या शाळेमध्ये शिकायला आहेत. मला उपवर्गीकरणाची कसलीच गरज नाही. पण मी माझा विचार करत आहे का? त्या माझ्या या मावशीचे मोलमजुरीला चालले, उद्या सरकी लावायला मजुरीनं जाणार, ह्या मावशीचं लेकरू सुद्धा माझ्या बरोबरच माझ्या लेकराबरोबर MBBS ला गेलं पाहिजे. माझं लेकरू उद्या इंजिनियर होतं असं चांगल्या कॉलेजमध्ये. हे जे दादा आहेत आमचे, जे कोणी शेतामध्ये जाऊन काम, त्यांच्या पोराला सुद्धा MBBS किंवा इंजिनिअरिंगच्या IITच्या कॉलेजमध्ये प्रवेश भेटला म्हणजे आमचं स्वप्न आहे. आम्ही स्वतः कुठं लढला असतो तर इथं आलोच नसतो. आम्ही कुठेतरी नागपूरला, पुण्याला फ्लॅट घेतला असतो आणि तिकडेच आमच्या लेकराचं बघत तिकडे राहिलं असतो. पण आज आम्ही जीवतीला राहून इकडे का फिरत आहे? आम्हाला असं वाटतं की आमच्याकडे बघल्यावर या लेकराला वाटलं पाहिजे मला डॉक्टरपेक्षा मोठं व्हायचं आहे, डॉक्टर गोतावळेपेक्षा मला मोठं व्हायचं असं याला बघून व्हायला ईर्ष्या निर्माण झाली पाहिजे. आमच्यापेक्षा मोठं व्हायचं स्वप्न बघितलं पाहिजे असं त्याला वाटावं म्हणून आम्ही जीवतीत राहतो. नाही तर आम्हाला जीवतीत राहायची काही गरज नव्हती. बाकी लोक कुठं राहिलेत का? आपल्याकडचे डॉक्टर इंजिनियर झालेले जीवतीत सगळे गेलेत ना. कोणी चंद्रपूरला गेले, कोणी गडचिरोलीला गेले. आम्हीच काय राहतो? एक तर आम्हाला तुमच्यामध्ये मिसळता यावं आणि या लेकरांनी आमच्याकडे बघितलं, त्याला वाटलं पाहिजे की आमचे पण माणसं चांगले आणि यांच्यापेक्षा मला चांगलं व्हायचं. आणि हे सगळं करण्याची ताकद आरक्षणाच्या उपवर्गीकरणामध्येच आहे. याचा अभ्यास केल्यानंतर आम्ही सगळे कामं सोडून देऊन घराच्या बाहेर पडत आहे. आता आज रात्रीला आम्ही इथं आहे 10 वाजता, उद्या सकाळी 10 वाजता मला यवतमाळ पोहोचायचं आहे. यवतमाळच्या त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहायचं आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून मातंग समाजाला आम्ही बोंबलू सांगत आहे, बाबा याच्यात तुमचं भलं आहे, तुम्ही या.
आता म्हणून जर का महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोर्चे होत आहेत, प्रत्येक जिल्ह्यामध्ये गायकवाड साहेब पदयात्रेत सामील होणार आहे, पूर्ण महाराष्ट्राचे त्याच्याकडे फिरून आले. आता मला सांगा, त्यांनी बी फिरलेत आणि मी सगळ्या जिथं जिथं परिषद आहेत, जिथं जिथं संवाद आहेत, त्या सगळ्या मोठ्या मोठ्या ठिकाणी मी जाऊन मी बोलत आहे. ते ना प्रत्यक्ष फील्डमध्ये त्यांनी लढत आहेत. आणि ज्या तालुक्यात आम्ही दोघं बी जन्मलो, ज्या तालुक्यात आम्ही राहतो, आज सगळीकडचे मोठे मोठे मोर्चे झाले ना आमच्या तालुक्यातला जो मोर्चा छोटासा झाला, याचा अर्थ काय, आम्ही सगळ्या महाराष्ट्राला बोंबलून सांगत आहे आरक्षणाची गरज, पण आमच्याच लोकांना ते कळलं नाही असं चालतं होणार की नाही. तुमचं कर्तव्य आहे आता, काहीही झालं तरी चालेल मावशी, एक दिवस आपल्या कसं भावाच्या घरी लग्न झाले की आपण सगळं सोडून देतो, नाही माय भाव नाराज होते, भाव दे काय म्हणत, असं वाटतं की नाही आपल्याला. बहिणीच्या घरी लग्न झाले की आपण काय करतो, सगळे कामं सोडून देतो. फक्त एक दिवस जे लेकरं बसलेत ना, त्या लेकरांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस यावं. त्या गावामध्ये आता इथंच आपल्या जवळ परमडुली तांडा आहे, सेवादास नगर आहे, ते सेवादास नगर एखाद्या दिवशी जाऊन या. कमीत कमी 30 ते 40 लाखची घर आहे. ते कशामुळे आहे, सगळेच्या सगळे पोरं नोकरीला आहेत. त्या गावातून 40 ते 50 पोरं नोकरीला आहेत, पोलीसमध्ये आहेत, फॉरेस्टमध्ये आहेत, कृषीमध्ये आहेत. ते कशामुळं, बंजारा समाजाला विजेचं सेपरेट आरक्षण आहे, विमुक्त जातीचं 3% आरक्षण सेपरेट आहे, आणि त्या 3% आरक्षण असल्यामुळे ते पोरं नोकरीला लागले. उद्या जर का मातंग समाजाचं सेपरेट आरक्षण मिळालं तर आपल्या ह्या गावात सुद्धा पुढच्या 10 वर्षामध्ये, आज आपण 26 मध्ये इथं बैठक घ्यायला होणार, पुढच्या 10 वर्षामध्ये कदाचित या गावामध्ये 10 ते 20 कर्मचारी असतील, त्या आरक्षणाचं उपयोग झालं तर. आणि हे स्वप्न जेव्हा तुम्ही बघता, त्या स्वप्नासाठी आपण झगडलं पाहिजे. आपण घरात बसून हे आमच्या कुटुंबाचा वाटोळं करून घ्यायचा आम्हाला शौक नाही. आम्ही दिवस रात्र जीव धोक्यात घालून, अहो आम्हाला तर मारून टाकायच्या भाषा आल्या, आम्हाला मारून टाकायच्या धमक्या आली. तुम्ही समाजामध्ये फूट पाडायला लाव, आरक्षण वेगळं मागून 2 समाज वेगळे करायला आम्हाला धमक्या आल्या, म्हणजे आम्ही फिरणं सोडलो का? हे कुणासाठी? आम्हाला घरात बसून सुखानं खाता येत नाही का? हे सगळं जण का आम्ही तुमच्यासाठी करायला लाव. आणि जर का तुम्ही आणखी ह्याच्यात जागेच झालो नाही आणि तुम्ही आंदोलनातच उतरलो नाही तर आमची हिंमत हायणार की नाही आली. आम्हाला वाटत नसताना ज्या लोकांसाठी आम्ही सगळं बोंबलं केलं, त्याच लोकांना याची गरज नाही तर आम्ही काय हिंडायचं. उद्या आम्ही जर का तोच विचार केला तर मग काय होईल, समस्यावर कोणी बोलल का? म्हणून तुम्हाला एवढीच विनंती करायला आलो आम्ही, या 18 तारखेला आपण जिवणीमध्ये जिल्हास्तरीय मोर्चा केला. बाकी भागातले लोक पण येणार आहेत. जसं कोटा गाव हे 100% मातंग समाजाचे गाव आहे. तर गावची लोकसंख्या किती आहे आपली? या 400 लोकसंख्या असं जवळपास 466 आहे ना. आपण 66 लोक गावात नाहीत असं समजू, आणि 100 लोक, काही डिलिव्हरी झालेल्या बाया असतील, काही म्हाताऱ्या बाया असतील, काही बायाचे लेकरं ताणी असतील, दूध पिते असतील, असे 100 लोक सोडून, म्हणजे 466 पैकी आपण 166 लोक सोडून देऊ तर 300 लोक तर चांगले आहेत ना. तुम्ही सगळे तरुण, तुमच्या बायका, तुमच्या आई, हे शाळेचे पोरं, हे सगळे 300 लोक चांगले आहेत. मोर्चाला आपले 300 लोक काय येऊ शकत नाही. आणि जर का तुम्ही आलो नाही तर हे विषय तुम्ही लक्षात घ्या. याच्यानंतर आम्ही सुद्धा त्या 16 तारखेच्या नंतर 18 तारखेचा जो मोर्चा होईल, एक मोर्चा आम्ही मुंबईचा करणार आणि आम्ही एक कार्यक्रम आम्ही बंद करून टाकतो. आणि ज्या समाजासाठी आम्ही दिवस रात्र झटाला ते त्यांनी मंत्रालयामध्ये घुसायचा प्रयत्न केले, त्याच्यावर केसेस दाखल झाले, भर उन्हामध्ये लोक आपले पदयात्रा काढलेत. आणि तुम्ही उद्या जर का उपरीकरण झालं तर तुम्ही म्हणणार आहो का, डॉक्टर पुतळेच्या पुरीला अर्ज केले आता आपले मागे घेऊन, किंवा दत्तराज गायकवाडच्या लेकरांना अर्ज केले आपण म्हणणार आहो का? आमच्या पहिलं आम्हाला माहीत व्हायच्या पहिलं पळत पळत जाऊन तुम्ही अर्ज करणार आहात काय? बरं आपल्या लेकरू लागलं पाहिजे म्हणून. मग आता जेव्हा लढाई सुरू आहे तेव्हा तुम्ही पुढे असलं पाहिजे की नाही? जेव्हा लढाईसाठी बी तुम्हीच पुढे पाहिजे ना. मग आमची विनंती आहे, काहीही झालं, कुटुंबे सर आहेत, मोहाळे साहेब आहेत, सुलगेजी आहेत, गोपले सर आहेत, सगळी पण तेलंगी आहेत, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, हे जे पुढे आहेत ना, त्या जर का वर्गीकरण झालं तर पुढच्या 5 ते 6 वर्षामध्ये ते कुठेतरी पोलीसमध्ये लागतील, फॉरेस्टमध्ये लागतील, नर्स म्हणून लागतील. हे कधी लागतील? तर तुम्हाला विनंती आहे बेटा, काही झालं तरी चालेल, ह्या 18 तारखेला आता तुम्ही घरी गेले की कॅलेंडरवर लिहा, येत्या गुरुवारी आपल्याला ड्युटीला जायचं म्हणजे जायचं. आता काय जरी तुम्ही आणखी बहाणे करसाल की आम्ही येणार होतो पण त्या दिवशी लई मोठी झड लागली म्हणसाल, तुम्ही हेही म्हणसाल मला माहिती आहे,
जर लागली तरी बी आपल्या शेतामध्ये आपण जाऊन जनावर शक्ती गोळी टाकतो की नाही, उपाशी कसं सोडावं त्याला म्हणून. आपण झडली लागली तर आपण तिथं तिथं तूट पडल्या जाऊन टोपतो की नाही, सगळं करतो. म्हणजे पोटासाठी सगळं करतो की नाही. एक दिवस या लेकरू चांगलं व्हावं म्हणून. आम्हाला काही लेकरं नाहीत का? आम्ही पण त्या दिवशी आमच्या पत्नी सकट किती जरी धुवाधार पाऊस असेल त्या पावसामध्ये भिजत आमचे मोबाईल सगळे घरी ठेवू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यापासून ते तहसीलपर्यंत 100% आम्ही मोर्चामध्ये सामील होणं. किती भिजू द्या, म्हणाल का आपण एक दिवस भिजल्यानं. जन्म आपल्या झोपडीमध्ये झाला हो, घडा असून आपण भिजतो. त्याच्या पहिलं घडा 18 तारखेला माझ्याकडून एक पिकअप सरांनी पिकअप दिले का? सरांचे पिकअप आली. दुसरी बाकी तुम्ही घरापर्यंत 100 रुपये वर्गणी लावा, 50 रुपये लावा, गोपरेचं काही नियोजन करा, पण तुमच्या गावातून कमीत कमी 300 लोक आले. कुणाच्या लग्न असं समजा की माझ्या लेकराचं लग्न आहे, माझ्या लेकराचा स्वतःचा घरचा कार्यक्रम असं प्रत्येकाने समजा, नियोजन करा. कमीत कमी या गावातल्या सरपंचाकडून आठवा, टाळ्या वाजवा. कमीत कमी 6 गावा. आणि तुम्हाला असं वाटलंच की आमची लईच यायची इच्छा आहे पण आमच्याकडे काहीच जमला गेले तर मला सांगा, मी तुम्हाला एक आयसर पाठवतो. पण मला माहिती आहे की तुम्ही स्वाभिमानी आहात. तुमच्या गावात 100% सोबत मी करू शकता, करा. आणि शेवटीला इलाजच नाही झाला तर मला फोन करा. पण या गावातून कमीत कमी 300 लोकांचे आम्हाला टार्गेट आहे. आपले गाव आहेतच कोणते हो? कोटा, उमेदवारी, गुलशेला, दमपूर, मगा, केकेझरी, कोलानी, हे 5 गावं मोठी. जर आपल्या गावातून 300 लोक आले नाहीत तर कुठून आणायचे माणसं? जर का तुमचं वर्गीकरण करून घ्यायचं असेल, समजा हे वर्गीकरण 2 वर्ष पुढे गेलं तर काय नुकसान होणार आहे ते मी सांगतो. आमदारच्या ज्या जागा आहेत त्या बीबीएसच्या, इंजिनिअरिंगच्या ऑगस्टमध्ये भरती. एक बॅच वाया गेली की नाही आपली. आता महाराष्ट्रामध्ये 70,000 जागांची भरती आहे, पोलीसची, वन विभागाची, आरोग्य खात्याची. त्याच्यातल्या 20,000 जागा कंप्लीट झाल्या, 50,000 जागा बाकी आहेत. आणि त्या 20,000 जागेपैकी जिवती तालुक्यातले 6 पोरं लागले. किती लागले? 6 पोरं पहिल्यांदा लागले 20,000 जागेपैकी. जर का आरक्षणाचं उपरीकरण असतं तर आपले किती पोरं लागले असते महाराष्ट्रात? 600 पोरं लागले. 3% पकडा लावले. 600 पैकी आपल्या जिवतीच्या कमीत कमी 50 पोरं लागले. आता लागलेत किती? 6. आणि जर का आता 50,000 जागा बाकी आहेत, 50,000 जागेपैकी 3% आरक्षण जरी आपण काढलो ना भाऊ, तरी कमीत कमी 1500 जागा पैकी 1500 पोलीस, डॉक्टर, आपले फॉरेस्टवाले, आरोग्य विभागात पोरं लागतील 1500 एका भरती. त्याच नोव्हेंबरपर्यंत भरती चालू आहे. म्हणून जर का 2 वर्ष पुढे गेलं की भरती निघून जाईल. पुढची भरती 29 बाय नाही, आपले 4 वर्ष बाय आरक्षण भेटूनही फायदा आहे का आपल्याला? काहीच फायदा नाही. म्हणून तुम्हाला विनंती आहे, त्या ऑगस्टमध्ये आरक्षणाचं उपयोजन झालं पाहिजे. सरकार काय बघतंय, त्याची मागणी किती जोरात आहे, किती लोक आंदोलनात आहेत. तुम्हाला वाटतं की कोणीच बघणार गेलं, हे पोलीसवाले तुमचं रेकॉर्डिंग करते, ते रेकॉर्डिंग करून त्याच्या गृह विभागाला पाठवते. ते मुख्यमंत्री बघत असते, गृहमंत्री बघत असते, सरकारच्या कॅबिनेटमध्ये लोक बघत असते की मागणी कुठून आहे, किती जोरदार आहे. तुम्ही जो मोर्चा काढलो, उद्या उपविधानाचा जरी विरोध झाला तो होणार आहे, पण ते मागं पुढं होऊ शकतं. पण ह्याच सत्रात जर पदरात पाडून घ्यायचा असेल तर तुम्हाला काहीही करून 18 तारखेला तुम्हाला यायचं आहे. तुमची तयारी आता तुम्ही घरी जाऊन ताई बघायचं, सगळ्या नवऱ्याला सांगायचं, बापू तुझं नेहमी ऐकतो मी, पण ह्या बारीची मजा आहे. एकदा बाळासकट 18 तारखेला तुम्ही 100% तुम्ही आलो नाही, आमचं नुकसान नाही, तुमच्या लेकरा बाळांचं नुकसान तुम्ही करणार, लक्षात घ्या. तुम्ही या वेळेस सगळ्यांनी आपल्या घरच्या माणसांना सांगायचं की आपण काय बी करू. तसे बाजारला तुम्ही येतो की नाही, एक दिवस ह्या निमित्तानं बाजारला आलो समजा, आणि गावामधून ह्या गावच्या लोकांकडून आम्हाला सगळ्यात जास्त अपेक्षा आहे. आपलं इथं 100% एकच जातीचे गाव आहे आणि पूर्ण समाजाच्या वतीने हे आंदोलन आहे. आंदोलनाचं नेतृत्व गायकवाड साहेब मी मिळून करत आहे. आणि आम्हीच करायला असं नाही तर लोकांनी नाव टाकलेत म्हणून टाकलेत, सगळा समाज मिळून याचं नेतृत्व करा. आम्ही काय कोणीतरी परवानगी काढायसाठी नावं लागते म्हणून आमचे नावं टाकले, त्याच्याशिवाय बाकी काही नाही. पण जर का तुम्ही आलो नाही, याच्यानंतर जिल्हा तालुक्यात आंदोलन होणार नाही. तर आम्ही पकडायला कुणासाठी? तुमच्यासाठी. आणि तुम्हीच जर येणार नाही तर आम्ही करायचं कुणासाठी? म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे. आणखी तुम्ही इथंच, आम्ही उठून जाणार आता
आता बघा आम्ही दररोज 3 ते 4 गावं फिरत आहे. आता आम्ही उठून गेल्याच्या नंतर तुम्ही इथंच बसा आणि गाड्याचं नियोजन करा. 18 तारखेला एक दिवस सुट्टी. घरातला एक माणूस ज्याच्या घरी जनावरं असतील, बैला असतील त्याला जाऊ द्या. किंवा 2-3 पोळ्याला तुम्ही काय करा बाबा, सगळ्या गावाची जनावरं आजचा दिवस तुम्ही टाका. 4-5 माणसं ठरवा, त्याला लावा एक दिवस काम, पण अख्खं गावच्या गाव त्या दिवशी ड्युटीला आलं पाहिजे. 11 वाजता ड्युटीला पोहोचा. 11 ते 3-4 पर्यंत आपला मोर्चा चालेल. त्या मोर्चामध्ये तुम्हाला आम्ही पाणी पाजू शकणार नाही. त्या मोर्चामध्ये आम्ही तुम्हाला पेंडाल देऊ शकणार नाही, पेंडाल राहणार नाही. त्या मोर्चामध्ये तुम्हाला खायला खिचडी राहणार नाही. हे काही राजकीय कार्यक्रम नाही. घरचं खायचं, घरचंच पाण्याची बॉटल सोबत घ्यायची, घरची छत्री घेऊन आंदोलनामध्ये यायची. सगळं का तर आपण स्वतःसाठी करायला. त्याच्यामुळं तुम्हाला एवढं सांगायला आलो की त्या दिवशी पाऊस आहे, पाणी आहे, असं आहे तसं आहे, काहीही बोलायचं नाही. काहीही झालं, गुडघाभर पाणी जिथच्या रस्त्यात राहिलं तरी हा मोर्चा होणार. म्हणून तुम्ही सगळेजण आज फिक्स करा की आपल्याला जायचं म्हणजे जायचं. आणि आंदोलन हे एवढं आंदोलन मोठं झालं पाहिजे की महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्याचे आंदोलन होईल. सगळा महाराष्ट्र बघितला पाहिजे की ज्या तालुक्यात डॉक्टर गोतावळे काम करतात, ज्या तालुक्यात दत्तराज गायकवाड काम करतात, त्या जिल्ह्याचा मोर्चा सगळ्यात मोठा झाला पाहिजे. असं जर लोकांनी म्हणले तरच खरं आम्ही 30 वर्ष काम केलं तर तिथे पावली असं समजतो. नाही तर खऱ्या असताना आमची चळवळ 30 वर्षापासून आम्ही जे काम करायला खरंच आम्ही पेरलो, पण ते होप गेलं, ते काही पीक उठलंच नाही असा त्याचा अर्थ होतोय. तसा अर्थ तुम्ही करू नका, तसं तुम्ही करणार नाही अशी मला अपेक्षा आहे. धन्यवाद. जय लवजी. आणि सगळेजण यायचं, तुम्ही नियोजन आजच करायचं. काही कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतोय देणार नाही. हम सब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, क्रांतीवीर लहुजी साळवेंचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, राजर्षी शाहू महाराजांचा, स्वाभिमानी कोटा येथील मातंग बांधवांचा. जय लहुजी, जय संविधान. जय 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 लहुजी.